तर मुंबई शहर आणि उपनगरासह ठाण्यामध्ये रात्रभर पावसाची संततधार पाहायला मिळाली। पहाटेपासूनच पावसाची ही धार सुरू होती, मात्र आता पावसानं उसंत घेतलेली आहे। मात्र ढगाळ वातावरण सध्या कायम आहे। मुंबई, ठाणे आणि रायगडला हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला। तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला आज येलो अलर्ट जारी करण्यात आला। इतकंच नाही तर पुणे, सातारा या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट हवामान खात्यानं जारी केला। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मयुरेश जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। मयुरेश, पावसाची काय खबर बा? सागर, जर आपण बघितलं, मुंबई असेल, उपनगर आणि रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला की आता अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे नागरिकांना देखील काळजी घेण्याचं तितकंच आवाहन केलं आहे। सध्या मुंबई शहरामध्ये जर आपण बघितलं, सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं आणि त्या वातावरणात दमदार पावसाने हजेरी लावली होती। मात्र पावसाने आता विश्रांती घेतली असली तरी मुंबई शहरामध्ये रिमझिम पाऊस अजून देखील होत आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पावसाची शक्यता जी आहे ती हवामान विभागाकडून वर्तवले आहे। तसंच समुद्राच्या किनारी पट्ट्या भागामध्ये कुणीही नागरिक जाऊ नये असं देखील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे, मनाई केली आहे। त्यामुळे मुसळधार पाऊस आता काही तासानंतर पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून आहे। तर ह्याचा परिणाम मध्य रेल्वेला देखील पडलाय, कारण मध्य रेल्वेची जी रेल्वे नक्कीच मयुरेश, तर मुंबईमध्ये देखील आता मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। पुणे, सातारा जिल्ह्याला देखील येलो अलर्ट जारी करण्यात आला। इतकंच नाही तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना देखील हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे।